यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील डेहणकर लेआउट आणि वसीम नगर परिसरात नाल्या गाळाने तुडुंब भरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत। वारंवार पालिका प्रशासनाला सूचना करून लक्ष देत नसल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चक्क नगर परिषदेच्या कार्यालयात कचरा आणि नालीतील पाणी टाकून आंदोलन केल्याने पालिकेत गदारोळ निर्माण झाला होता। दरम्यान प्रभागातील नाल्या साफसफाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलन आहे यवतमाळमध्ये जे डेंग्यू फैलत आहे प्रत्येक एरियामध्ये शहरामध्ये, त्याच्यासाठी आज आमचा आंदोलन होतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे जे काही घाणाळा कचरा नालीमध्ये पाणी भरलेलं आहे, डेंग्यूची साथ फैलत आहे, मुरूम नाही आहे, लाईट नाही आहे, कुठं लाईट आहे तर खंबे नाही आहे, खंबे आहे तर लाईट नाही आहे, त्याच्यामुळं शहरातलं एवढं म्हणजे कार्यक्रम खूपच हे चाललेलं आहे। त्याच्यासाठी आज आम्ही हे आंदोलन घेतलं आणि आम्ही सीओ साहेबांना हे विनंती केली की बा तुम्ही जास्त म्हणजे लवकरात लवकर हे काम तुम्ही करा। तर त्यांना आम्हाला आश्वासन दिलं की बा उद्या परवा आम्ही तिथं पाठवून ते काम चालू करणार आहोत। अगर ते नाही आले, नाही काम चालू केलं तर आमचं इथं ठिय्या आंदोलनाचा आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे। तर 4-8 दिवसात तुम्ही समजा ते काम नाही केलं तर आमचं ठिय्या आंदोलन राहणार आहे। आणि वारंवार जेव्हा आम्ही सीओ साहेबांकडे येतो तर सीओ साहेब तिथं बसतच नाही आहे। आता हे आमची 7वी-8वी चक्कर आहे। तर आज आम्हाला ते भेटले सीओ साहेब, याच्या पहिले आम्हाला भेटले पण नाही ते। तर आता त्यांची आम्ही वाट पाहू आता काय, म्हणजे 2-4 दिवसात ते काम चालू करा नाही करा, तर त्याच्यानंतर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलमध्ये जे काय करायचं आहे ते आंदोलन आम्ही करू। महान्यूज 7 साठी मकसूद अली, यवतमाळ। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।